आज सकाळी लवकर उठून मी गेले भाजीपाला आणायला आणि मग येताना भाजीपाला घेऊन आले आणि काही ड्रायफ्रूट्स पण संपले आले होते दिवाळीचे, तर ते पण घेऊन आले. तर आज मला बनवायचं होतं पोह्याचा चिवडा. तर मग मी त्यासाठी हे सगळं सामानाची तयारी करून घेतले आणि पोह्याचा चिवडा करताना आजूबाजूला पण हे भाजीपाल्याचं वगैरे पडलेलं होतं, पण आता त्याला काढत जर मी बसले ना तर मला उशीर होणार आहे. म्हणून मग मी अगोदर काय करते, चिवडाच करून घेते. तर सगळ्यात अगोदर मी हे शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर मग डाळवा तेलामध्ये टाकून फ्राय करून घेतला. शेंगदाणे पण फ्रायच केले बरं का. आणि मग नंतर हे खोबरं फ्राय केलं, थोडं टाकलं ना तर त्याची चव वेगळीच असते. आणि मग त्याच्यानंतर मग मी हे काही काजू होते तर ते काजू टाकून घेतले आणि ते पण टाकले, कारण पोह्याच्या चिवड्याला हे सगळं टाकावंच लागतं. एक वेळेस लाह्याच्या चिवड्याला नाही टाकलं तरी पण चालतं, पण पोह्याच्या चिवड्याला लागतंच. मग कढीपत्त्याला थोडंसं हे करून घेतलं. कढीपत्ता आणि हिरवी कोथिंबीर जास्त असली ना तर मग एकदम भारी वाटतं कुठलं पण केलेला तिखटचा पदार्थ. आणि मला कोथिंबीर आणि कढीपत्ता जास्तच आवडतो. चवीनुसार हे बघा मीठ टाकून घेतलं आणि राहिलेल्या तेलात मग हळद टाकून मग ते टाकून घेतलं आणि मग आता त्याला हलवत राहायचं आणि सगळं मिश्रण एकजीव करून झालं आपला पोह्याचा चिवडा तयार. तर चला आता मी दुसऱ्या कामाला जाते.